नमस्कार महाराष्ट्र, सुबोध कांबळे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। मी आता आहे खांडेश्वर रेल्वे स्टेशनच्या इथे। खांडेश्वर रेल्वे स्टेशनच्या जवळ काय काय चाललं आहे, एअरपोर्ट रोड किती पुढे आला आहे, सर्व फुल ग्राउंड रियालिटी मी तुम्हाला सांगणार आहे। तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा सुबोध कांबळे यूट्यूब चॅनल। हे पहा, हे तुम्ही पाहताय, हे खांडेश्वर रेल्वे स्टेशनच्या बाजूला पार्किंग आहे। हे पार्किंगची बिल्डिंग आहे, 6 मजली 5 मजली तुम्ही पाहता ही बिल्डिंग बनते आहे। हे खास करून पार्किंगसाठी बनलेली आहे। का ह्याचं कारण की येणाऱ्या दिवसामध्ये खूप क्राऊड होणार आहे, त्यासाठी ही आधीच सोय करून ठेवलेली आहे। कारण की बाजूला एअरपोर्ट आहे। हे बघा, हे बस स्टॉप समोर पाहतो आपण, हे इथून एअरपोर्टला जाण्यासाठी बस स्टॉप आहे। हे पहा, आपण जवळून पाहतोय, कारण की आज जायला आपल्याला अलाउड नाही आहे। तर तुम्हाला मी बाहेरूनच दाखवतो, जेव्हा चालू होईल तेव्हा दाखवेन मी तुम्हाला। जर तुम्ही खांडेश्वर स्टेशन जवळ उतरताय तर आजूबाजूला मोठं काहीतरी बदलत चाललं आहे। एअरपोर्ट झालेला आहे, रोड तयार होतो आहे आणि प्रॉपर्टी रेटसुद्धा वाढत आहे। आज आपण बघणार आहोत काय काय डेव्हलपमेंट होत आहे आणि एअरपोर्टचा रस्ता कुठपर्यंत आला आहे। एअरपोर्टसाठी डायरेक्ट बस सर्व्हिस सुरू झाली आहे। मी तुम्हाला मागे बस स्टॉप दाखवलंच। खांडेश्वर रेल्वे स्टेशनवरून डायरेक्ट एअरपोर्टला जायला बस जाते तिथून। नवी मुंबईमधील रेल्वे स्टेशन एअरपोर्टला जोडले जात आहे। तसेच बेलापूर झालं, नेरूळ, खांडेश्वर हे डायरेक्ट कनेक्टेड आहेत। म्हणजे काय, तर रेल्वेने उतरा आणि थेट एअरपोर्टला पोहोचा, इझी आहे खूप। आणखीन येणाऱ्या पुढे दिवसात मेट्रो प्रोजेक्ट होणार आहे, फुल गेम चेंजर होणार आहे। आता सर्वात मोठा प्रोजेक्ट म्हणजे मेट्रो। खांडेश्वर ते तलोजा मेट्रो लाईन मंजूर झाली आहे। पुढे ही लाईन एअरपोर्टला कनेक्ट होणार आहे। तर याचा फायदा होणार असा की ट्रॅव्हल टाईम कमी होणार आहे, प्रॉपर्टी रेट वाढणार आहे, कामोठे, कलंबोली, तलोजा फुल डेव्हलपमेंट होणार आहे। तर आता आपण आलेलो आहोत खांडेश्वर रेल्वे स्टेशन। हे आहे खांडेश्वर रेल्वे स्टेशन। तर आता आपण आतमध्ये जाऊया, त्या साईडला एअरपोर्ट आहे। तर तुम्हाला मी त्या रस्त्याकडे पलीकडे घेऊन जाणार आहे, चला माझ्यासोबत या। हे बघा, आता आपण खांडेश्वर रेल्वे स्टेशनला पोचलो आहे। तर तुम्ही आजूबाजूचा परिसर पाहून घ्या। हे बघा, ह्या सिडकोच्या बिल्डिंग बनत आहेत, खूप बिल्डिंग्स बनत आहेत। हे बघा, तर आता आपण हे बघा खांडेश्वर रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये एंट्री करतो आहोत। तर आपल्याला डायरेक्ट एअरपोर्टला जाण्यासाठी एक सोय केलेली आहे, ती मी तुम्हाला दाखवतो। काम अजून चालू आहे, तर तुम्ही असं म्हणू नका की आपण डायरेक्ट जाऊ शकतो। तर कुठपर्यंत आलं ते मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आहे। तर हे बघा, आपण थोडंसं क्रॉस करून पुढे आलो आहोत। थोडासाच रस्ता बनवला आहे, कारण की हे अजून लोकांसाठी चालू नाही केलेलं आहे। तर आता आपण हे बघा बाहेर आलेलो आहोत। हे समोर एअरपोर्टला जायला रस्ता आहे, तोच तुम्हाला मी दाखवायला आलो आहे। हे बघा, पूर्ण अजून काम बाकी आहे बरंच। हे बघा, हे आहे खांडेश्वर रेल्वे स्टेशन आहे। चला, हे बघा समोर पाहतो आपण, तो रस्त्याचं काम चालू आहे। हे संपूर्ण डेव्हलपमेंट बघा किती जोरात चालू आहे। हे बघा, हे पाहताय, बघा बघा, हे समोर आहे खांडेश्वर रेल्वे स्टेशन। हे बघा, पार्किंग देखील चालू केलेली आहेत। चला थोडंसं पुढे जाऊया आपण तिकडे। ते बघा, विमान देखील आलेलं आहे तिथे। हे बघा, हे बघा समोर दिसतंय, उतरतंय, हे बघा, है ना। तर हे पहा, हा जो रस्ता पाहतो आपण, हा डायरेक्ट नॅशनल हायवे 66 म्हणजे सायन पनवेल हायवेला हा जॉईंट होणार आहे। अजून काम बरंच बाकी आहे। हे बघा, पनवेल पुणेला जायला रस्ता आहे। समोर लिहिलेलं आहे विमानतळ GA टर्मिनल, विमानतळ मालवाहू टर्मिनल, विमानतळ प्रवासी टर्मिनल 1, अटल सेतू, CBD, बेलापूर, उल्वे। बघा, ह्या साईडला जायला असे रस्ते बनवलेले आहेत। बघा, रस्ता तर झालेला आहे रेडी, आपण पाहतोय। बघा, रस्ता खूप सुंदर बनवलेला आहे। हा डायरेक्ट एअरपोर्टला जातोय रस्ता। हे बघा, आजूबाजूला बगीचाचं देखील काम केलेलं आहे, सुंदर सजावट अशी केलेली आहे। बघा, है ना, खूप सुंदर असा रस्ता बनवलेला आहे। तर हा असा जाणार तो त्या ब्रिज, तो समोर पाहतो आपण, तो जातो उरणला रस्ता, तोच एअरपोर्टला जातो। हा बघा, आणि पुढे त्या साईडला आहे नॅशनल 66 हायवे। तर तो आणि हा जॉईन करणार, त्याच्यानंतर हा खुला करणार रस्ता। बघा, हा सध्या एअरपोर्टला मुख्य एक्सेस रोडनेच आहे, पण मोठे प्रोजेक्ट सुरू आहेत। जसं की
सायन पनवेल हायवे ते एअरपोर्ट डायरेक्ट कनेक्ट 2.5 किलोमीटरचा ब्रिज तयार होणार आहे. त्याची काय अजून आपल्याला कळली नाही कुठे आहे तो. म्हणजे पनवेल साईडवरून डायरेक्ट फास्ट एंट्री होणार आहे. तसंच खारघर कोस्टर रोड खूप इम्पॉर्टंट आहे. हा 9.5 किलोमीटरचा कोस्टर रोड तयार होत आहे. खारघर, बेलापूर, नेरूल एअरपोर्ट कनेक्ट होणार आहे. याचा फायदा होणार आहे. एअरपोर्ट फक्त 10 ते 15 मिनिटात पोहोचता येणार आहे. आणि तसेच ठाणे बेलापूर रोड अपग्रेड होत आहे. फ्लायओव्हर प्लस रोड वायडनिंग चालू आहेत. ट्रॅफिक कमी होणार प्लस एअरपोर्ट कनेक्टिव्हिटी स्मूथ होणार आहे. फ्युचर डेव्हलपमेंटसाठी म्हणायचं झालं तर पुढे काय काय होणार, इथे स्टोरी अजून खूप मोठी आहे. नवी मुंबई एअरपोर्ट फुल कॅपॅसिटीमध्ये 2026मध्ये 50,000 पॅसेंजर पर डेचा टार्गेट आहे. लॉजिस्टिक पार्क तयार होत आहे. इंडस्ट्री प्लस जॉब वाढणार आहेत. आता खरी गोष्ट, अजून काही रोड कंप्लीट नाही आहेत. मेट्रो एअरपोर्टपर्यंत फुल्ली चालू नाही आहे. काही कनेक्टिव्हिटी अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहेत. म्हणजे 2 ते 3 वर्षात फुल बदलणार आहे. आज खांडेश्वर साधं स्टेशन वाढतं आहे, पण उद्या हे एअरपोर्ट सिटीचं मेन एंट्री पॉईंट होणार आहे. जर तुम्ही इथे राहता किंवा इन्व्हेस्ट करायचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा, कारण पुढचा व्हिडिओ मी एअरपोर्ट ग्राउंड रिॲलिटी दाखवणार आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. हे आहे खांडेश्वर रेल्वे स्टेशन. हे बघा, खांडेश्वर रेल्वे स्टेशन है ना. हे आहे खांडेश्वर रेल्वे स्टेशन. तर ते बघा, आता आपण कुठे गेलेलो माहिती आहे तुम्हाला. हे बघा समोर तिकडे गेलेलो आपण. तिथूनच मी ती व्हिडिओ काढलेली आहे.